नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे शरद पवारांनी काल केलेलं पार्थ पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य आणि त्याच्या एकच दिवस आधी म्हणजे आदल्या रात्री पार्थ पवारांनी खरं तर त्यांची भेट घेतली होती. पण शरद पवारांचं नेमकं वक्तव्य काय आहे आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि यानंतर काल नेमका काय गदारोळ सुरू होता, काय राजकीय चर्चा सुरू होत्या हे सांगणारा रिपोर्ट बघूयात. राजपूत प्रकरणावरून उठलेलं वादळ आता पवार कुटुंबाच्या घरावर येऊन धडकलंय. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कुणी करायची यावरून महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकारमध्ये सुप्रीम लढाई सुरू आहे. अशा वेळी सरकारच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेणाऱ्या नातू पार्थ पवारांचे आजोबा शरद पवारांनी चांगलेच कान उपटलेत. शरद पवार यांनी अगदी जाहीरपणे घेतलेल्या या भूमिकेनं राज्याच्या राजकारणात चर्चेला एकच उधाण आलंय. माझ्या नातीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इनॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असेल ते करावे. शरद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेला जबाबदार आहे पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या पक्षविरोधी भूमिका. पार्थचा जय श्रीरामचा नारा. राम मंदिराच्या भूमिपूजनानं कोरोना जाणार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राम मंदिर भूमिपूजनाआधी उपस्थित केला. त्यावरून मोठा राजकीय वादही पेटला. अशा परिस्थितीत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबातील व्यक्तीनं दिलेल्या जय श्रीरामच्या नाऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात सुशांत प्रकरणी CBIची चौकशी टाळण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात लढत असताना उपमुख्यमंत्र्यांच्याच मुलानं CBI चौकशीची मागणी केल्यानं शिवसेनेच्या अडचणीत भर पडली, तर विरोधकांना आयती संधीच मिळाली. आता आजोबा आणि नातू मधला संवाद आहे, वाद आहे, विवाद आहे किंवा जे काय असेल त्याच्यात आम्ही काय बोलायचं, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे, किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही आहे. हा एक मात्र नक्की आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की CBI चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही. मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मला वाटतं CBI चौकशीच्या बाबतीत हरकत नाही. म्हणजे पार्थ पवारांनीही तीच CBI चौकशीची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला या ठिकाणी साजेसच या ठिकाणी सकारात्मक वक्तव्य पवार साहेबांचं या ठिकाणी आलेलं आहे. आणि पार्थ पवारांसारख्या एका उदयोन्मुख तरुण नेत्याला अशा प्रकारे मनोबल खच्ची होणार नाही. अशा प्रकारचं आजोबा असतील किंवा एक महत्त्वाच्या राज्यातील नेते, देशाचे नेते, पवार साहेबांची ही भूमिका या ठिकाणी त्यांचं मनोबल खच्ची करणारी आहे. आजोबा आणि नातू या आधी सुद्धा आमने सामने आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या वादाला पहिल्यांदा तोंड फुटलं. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यायला शरद पवार यांनी कडाडून विरोध केला होता. शरद पवार यांनी विरोध केल्यानंतर सुद्धा पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे शरद पवारांना स्वतः निवडणुकीतून माघार घेत पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी लागली. पुढे पार्थ पवार निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे पार्थ पवार यांचं राजकारण धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली. इथूनच पवार कुटुंबात नाराजीची बीजं पेरली गेली. सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर अजित पवार यांनी असाच तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले. तो वादही प्रचंड रंगला. पक्षाचा झेंडा बदलण्याची भूमिका अजित पवार यांनी जाहीरपणे मांडली. पण अजित पवार यांच्या भूमिकेला शरद पवारांनी अगदी जाहीरपणे छेद दिला. विधानसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शरद पवार यांनी अजित पवारांचं हे बंड मोडीत काढलं. अजित पवार यांची पुन्हा कशीबशी घरवापसी झाली. सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या पारनेर मधल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत अजित पवार यांनीच प्रवेश दिला, तर नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यात पार्थ पवार यांच्या भूमिकेची सुद्धा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. या सगळ्यात भर पडली ती पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणाची चौकशी CBI कडे देण्याची केलेली मागणी आणि जय श्रीरामच्या दिलेल्या नाऱ्याची.
विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी दोन्ही पत्र स्वतःच्या लेटर पॅडवर दिली आहेत. त्यात राष्ट्रवादीचा साधा नामोल्लेखही नाही. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मनात नेमकं काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मी विशेष लक्ष देत नाही, किंमत देत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून हे जरी योग्य असलं तरी एक म्हणावंसं वाटतं की अशा अपरिपक्व आणि अनमॅच्युअर अशा व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिली होती. याचा अर्थ 6 आमदारांच्या वर जो मतदारसंघ असतो त्याचे ते प्रमुख होते किंवा त्याचे ते उमेदवार होते. अशा व्यक्तीला आज किंमत न देणं हे काहीतरी घडतं आहे याचे हे लक्षण आहे. या पर्टिक्युलर इश्यूला घेऊन, पार्थच्या इश्यूला घेऊन मला दुफळी वाटत नाही. कारण पार्थ हा बेसिकली कुठेही कुठल्याही पॉवर सेंटरमध्ये पवार परिवाराच्या बसत नाही. फक्त त्याचं महत्त्व एवढंच आहे की तो अजित पवारांचा मुलगा आहे. याच्यापेक्षा त्याला राजकीय काहीही महत्त्व नाही. तरी पण आपल्या परिवाराचं असल्यामुळे लोक याचं भांडवल बनवतील, त्यामुळे त्यांनी वक्तव्य दिलं. परंतु या पार्थ पवारच्या स्टेटमेंटमुळे दुफळी दिसत नाही. याचा अर्थ असाही नाही की परिवारांमध्ये सगळं ठीक चालू आहे. शरद पवार म्हणजे पवार परिवारामध्ये सत्ता संघर्ष हा चालूच राहणार आणि हा जोपर्यंत सगळे 4 लोक क्लेमंट आहेत, 4 वाजदार आहेत, तोपर्यंत ते तसंच होणार. पक्षाच्या लाईनला छेद देणारा पार्थचा हा बाण अपरिपक्वतेचं लक्षण की भविष्याच्या राजकीय वाटचालीचा वेध हा प्रश्न सध्या चर्चेला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला घायाळ करणाऱ्या पार्थच्या भात्यातून निघालेले हे बाण पवारांच्या कानपिचक्यानंतर भात्यातच राहतात की पार्थ पुन्हा रणांगणात उतरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघितलं काल नेमकं काय काय झालं आणि काल कशा रीतीने या सगळ्या प्रतिक्रिया आल्या. पण यानंतर म्हणजे पवारांच्या विधानानंतर राष्ट्रवादीची काल बैठक झाल्याचं कळतंय आणि पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील देखील उपस्थित होते. पण पार्थ पवारांबद्दल बैठकीत चर्चा झाली नाही आणि ही पूर्वनियोजित बैठक होती अशी सावध प्रतिक्रिया यानंतर जयंत पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार अयोध्या राम मंदिराबद्दल काय म्हणाले ते माझ्या वाचण्यात आलं नाही असा दावाही त्यांनी केलाय. चर्चा वेगवेगळ्या प्रश्नाची चर्चा करायला मधून अधून आम्ही भेटत असतो. त्या प्रश्नाविषयी कोणती चर्चा झाली नाही. मग आज नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? राज्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे वाद झाला आणि आता इथे आज संध्याकाळी बसायचं हे कालपासून आमचं ठरलेलं. अजित पवार दुखावले आहेत का शरद पवार? अजिबात नाही. मग पवारच्या भूमिकेबद्दल काय? काय नाही, ते त्याची चर्चा झाली. मगाशी मी स्पष्टीकरणही दिलंय त्याचं. पण मग शरद पवारांना काय वाटतंय ह्या प्रकरणावर? नाही, त्याची चर्चाच झाली नाही ना. हा प्रश्न चर्चेतच नाहीये आणि हा फारसा महत्वाचा प्रश्नही नाहीये. पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे? कारण दोनदा त्यांच्या विधानामुळे पक्ष आणि सरकार अडचणीत आलेलं आहे. आमची भूमिका नाही. प्रत्येकाने आपली मतं मांडायची असतात. ते मत मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यांनी काय मांडलं असेल तर मी काय माझ्या वाचनात आणि पाहण्यात आलेलं नाही. आज जे शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं पार्थ पवार यांच्या संदर्भात ते अपरिपक्व आहेत, या संदर्भात अजित पवार काय बोलले का? नाही, अजिबात चर्चाच झाली ना. प्रश्नच उद्भवत नाही. मी मगाशी सांगितलं पवारसाहेब आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्यामुळं त्यांना कुणाला सल्ला देण्याचा, सूचना देण्याचा, आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि यानंतर चर्चा रंगत होत्या की अजित पवार दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अज्ञात स्थळी निघून गेलेत असं म्हटलं जात होतं. पण आत्ताची एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार घरीच आहेत आणि त्यामुळे अनेक चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. कारण अजित पवार अज्ञात स्थळी निघून गेले अशा काही बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या, पण तसं काहीही नाही आणि अजित पवार त्यांच्या खासगी फ्लॅटमध्ये सध्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, कालपासून आपण बघतोय की राष्ट्रवादीमध्ये महाभारतच सुरू झालाय अशीच चर्चा होती आणि त्यानंतर असंही म्हटलं जात होतं की अजित पवार अज्ञात स्थळी निघून गेलेत. या सगळ्या चर्चा आणि आणखीन काय अपडेट्स मिळत आहेत, काय राजकीय चर्चा? रेणुका, ज्यावेळेस अजित पवार कोणत्या तरी मुद्द्यावरून नाराज होतात किंवा त्यांच्या विरोधात कुठली
प्रतिक्रिया उमटते त्यावेळेस ते अलिप्त होतात किंवा नॉट रिचेबल होतात, असा आत्तापर्यंतचा इतिहास जवळपास वारंवार घडलेला आहे. कालच्या बैठकीनंतर मात्र अजित पवार बाहेर कुठेतरी जातील, नॉट रिचेबल होतील अशी जोरदार सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू होती, पण हे वस्तुस्थिती नाही आहे. आज अजित पवार हे त्यांच्या चर्चगेट येथील खाजगी निवासस्थानी आहेत. आज सकाळी 9:30-10 वाजल्यापासून त्यांच्या मंत्रालयात बैठका देखील आहेत असं त्यांच्या ऑफिसकडनं सांगण्यात आलेलं आहे. दुपारनंतरनं साधारणतः 3:30-4 नंतरनं मात्र अजित पवार पुण्याच्या दिशेने जातील असं सांगितलं गेलेलं आहे. पुण्यामध्ये त्यांचा आज मुक्काम असेल आणि त्यानंतरनं उद्या दैनंदिन त्यांचे पुण्यातले जे कार्यक्रम आहेत ते असतील असं सांगितलं गेलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पार्थविषयीचं वक्तव्य केलं त्यानंतर मात्र अजित पवार अत्यंत डिस्टर्ब झाले आहे. वस्तुस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये देखील काही मंत्र्यांकडनं अशाच प्रतिक्रिया माहिती मिळत आहे की अजित पवार कॅबिनेटमध्ये सुद्धा अत्यंत डिस्टर्ब होते या गोष्टीनंतरनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅबिनेट संपताच तात्काळ लगेच ते निघून गेले आणि त्यानंतरनं अजित पवारांना सिल्वर ओके ते बोलवण्यात आलं. भलेही जयंत पाटील हे पूर्वनियोजित बैठक आहे असं सांगत जरी असले तरी कुठे ना कुठेतरी कालच्या बैठकीमध्ये पार्थ याविषयीची चर्चा झाली पवार कुटुंबियांमध्ये. अर्थात जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना स्वतःची चौकट माहीत आहे, काही चौकटीच्या बाहेर जायचं नाही आहे हेही त्यांना नियम माहीत आहेत. त्यामुळे ते खुल्या पद्धतीने सांगत जरी नसले तरी पार्थच्या विषयाच्या अनुषंगाने कुटुंबामध्ये याविषयी चर्चा झाली आणि अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याचं समजतं. रेणुका. धन्यवाद सागर. या माहितीबद्दल आपण बघतोय की अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला असं देखील आता कळते आणि अजित पवार मुंबईच्याच घरी आहेत हे देखील आता स्पष्ट झालं. आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स आपण बघितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि त्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. यंदाचं शैक्षणिक वर्ष हे 1 जानेवारी 2021 पासून सुरू करा आणि जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असं जाहीर करून 1 जानेवारी 2021ला शाळा सुरू कराव्यात अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत एकवाक्यता नाही अशी देखील टीका पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री कधी ऑनलाईन शाळा सुरू करणार असल्याचं सांगतात तर काही वेळा लवकरच प्रत्यक्ष शाळा सुरू होतील असं घोषित करतात. मुहूर्ताची तारीख पण सांगतात पण पुन्हा काही बदल होतो आणि त्यामुळे सरकारच्या निर्णयशक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय असं देखील त्यांनी म्हटलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत मराठा आंदोलनासंदर्भातली आहे. कारण मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरीबद्दल अंमलबजावणी करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. पण याच बद्दलची माहिती एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे दिलेली आहे. मात्र जोपर्यंत 10 लाख रुपये जमा होत नाहीत, नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटलंय. जोपर्यंत आमचे 42 कुटुंबाच्या अकाउंटवरती 10 लाख रुपये आणि नोकरीमध्ये जोपर्यंत त्याला समाविष्ट करणार नाही तोपर्यंत आम्ही समजणार नाही की आज आमच्या या लढ्याला यश मिळालं आहे म्हणून. कारण मराठा समाजासाठी 42 बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि पोपटीच्या ताईंनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळं यश जरी मिळालं तर त्या 42 सदस्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आणि ज्या पोपटीच्या ताईंना बलिदान दिलं हे त्यांना आम्ही यश देऊ. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नांदेडची बातमी आहे. तिथल्या गुरुद्वारा बोर्ड ॲक्टमधल्या कलम 11 रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा आता जोर धरताना दिसतेय. कलम 11 रद्द करण्याच्या मागणीसाठी शीख समाजातल्या 78 नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सामूहिक आत्मदहनासाठी राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. फडणवीस सरकारनं गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट कलममधलं 11 हे कलम संशोधन करून अध्यक्ष निवडीचा निर्णय स्वतःकडे ठेवत भूपिंदर सिंग मिन्हास यांची निवड केली होती आणि या निर्णयाचा स्थानिक शीख समाजाकडून सुरुवातीपासूनच विरोध होत होता आणि याबद्दल आंदोलन देखील केली जात होती. कलम 11 आमच्यावर जे थोपलेली आहे सरकारने, भाजप सरकारने, याला तुम्ही रद्द करावे. अध्यक्ष मिन्हासला तुम्ही तुरंत जे आहे मुक्त करा, पद मुक्त करा. आमची जे विनंती मुख्यमंत्री साहेबने मागणी नाही केली तर आम्ही राष्ट्रपतीला गुहार लावणार आहे आणि आम्ही तिथपर्यंत जाऊ. 78 लोक हे जे आहे पुन्हा परमिशन मागायची तयारीला आहे.
आणि नांदेडच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत पुणेकरांसाठी महत्त्वाची, कारण खडकवासला धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे आणि आज सकाळी 10 वाजता धरणाचा एक दरवाजा उघडून त्याद्वारे तब्बल 500 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचं कळतं आहे. खडकवासला धरणाचा जलसाठा 99.60% इतका झाल्यानंतर हे पाणी कालपासून सोडायला सुरुवात झाली आहे. त्याआधी उपअभियंता वामन भालेराव यांनी यावेळी जलपूजनही केलंय. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबलाय, त्यामुळे पाणी विसर्ग 500 क्युसेक इतकाच ठेवण्यात आलाय. पाणलोट क्षेत्रातली आवक वाढली तर विसर्ग देखील वाढवला जाणार आहे असं देखील कळतंय. त्यामुळे कालपासून इथे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. या पावसाळ्यात अखेर या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. आपण पाहू शकतो धरणाचा एकच दरवाजा उघडलेला आहे. तसेच टोटल धरणाचे 7-8 दरवाजे आहेत. पण वरचं जे धरणं आहेत याच्यावरची मी वरसगाव असेल, पानसेत असेल, टेमघर असेल, ही अजून पूर्ण क्षमतेने भरलेली नाही. ती साधारण निम्मीच भरलेली आहे. पण हे याच्या अगोदर त्याच्या आधीचं जे खडकवासला धरण आहे साखळी धरणातलं छोटंसं धरण आहे. साधारण याची क्षमता जी आहे 14 TMC आहे. ते 100% भरलं आज सकाळी. त्यामुळं या धरणातून 1500 क्युसेकचं विसर्ग सोडावं लागलेलं आहे. आणखीन जर पाऊस वाढला तर विसर्ग निश्चितच 5 ते 10,000 अशी क्रमक्रमाने वाढ केली जाऊ शकते. पण तुर्तास तरी हा विसर्ग एवढाच असणार आहे असं पाटबंधारे विभागाकडनं स्पष्ट करण्यात आलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि पुण्यातल्या बातमीनंतर औरंगाबादमधला एक अत्यंत धक्कादायक प्रकार आपण बघणार आहोत, कारण औरंगाबादमध्ये बँकेत जाणाऱ्या एका पादचाऱ्याला ट्रकनं चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आता समोर आली आहे. वाळूस परिसरात ही घटना घडली आहे. ही घटना CCTVत कैद झाली आहे. अवघ्या 10 सेकंदात चालत्या फिरत्या माणसाचा ट्रकनं असा जीव घेतलाय. थरकाप उडवणारी अशीच ही दृश्य म्हणायला हवीत. हे CCTV फुटेज सध्या आपण बघतो आहोत. रुस्तुम लक्ष्मण राजोळे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव कळतंय. आणि औरंगाबादमधल्या दुर्दैवी बातमीनंतर पुढची बातमी आहे हैदराबादमधली. काल नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी काल तिथे आंदोलन केलं होतं. करोनाची महामारी एकीकडे सुरू असताना CET घेण्याबद्दल NSUIनं विरोध केलेला आहे आणि त्या विरोधातच ही आंदोलनं अशी रस्त्यावर सुरू होती. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी यावेळी आंदोलकांनी असे PPE किट परिधान करून हे काल आंदोलन केलं. पुढची बातमी आपण बघणार आहोत. उत्तराखंडमधली अनेक भागातली पूरस्थिती अजूनही कायम आहे. आपल्याला माहिती आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तिथे दरडी कोसळतात आणि हे प्रमाण अजूनही वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथल्या जनजीवनावर या सगळ्याचा परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे उत्तराखंडमधली पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. पुढची बातमी आपण बघतोय उत्तराखंडमधलीच आहे, कारण पिठोरागड भागातही अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आणि काही महत्त्वाचे रस्ते देखील यामुळे बंद झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावर तिथे पर्जन्यवृष्टी होती आणि या सगळ्याचा परिणाम तिथे या वाहतुकीवर होताना दिसतोय. भारी भूस्खलन हो रहा है, जिसकी शुरुआत हो चुकी है और ऊपर हमारे कम से कम 14-15 परिवारों ने जो है मकान खाली कर दिए है. खतरा को देखते हुए कम से कम प्रशासन को तो ज्ञात होना चाहिए, कम से कम उनको चिंता तो होनी चाहिए. कम से कम आके देखे तो सही क्या हालात हो रहे पब्लिक के. कोई ध्यान ही नहीं दे रहा है. न नगर पालिका ध्यान दे रही है, न प्रशासन ध्यान दे रहा है. आगे जाए तो जाए कहाँ. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.